मित्रांनो, लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारी कोणतीही योजना असेल, घरकुल असेल, विहिरीचे असेल, ज्या काही गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, या योजनेचे पैसे तुम्हाला जर येत नसेल किंवा येतही असेल पण तुम्हाला माहिती नाहीये की कोणत्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जात आहेत, तर ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप आपण घर बसल्या आपल्या मोबाईलवर लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारी कोणत्याही योजनेचे जे पैसे येतात ते नेमकं कोणत्या बँकेत जातात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात अगोदर आपल्याला क्रोमवर NPCI टाकायचं आहे. NPCI टाकल्यानंतर जी सर्वात पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपल्याला कोपऱ्याला 3 बटन आहे त्याच्यावर क्लिक करून कस्टमर या टॅबवर क्लिक करून त्यानंतर खाली जायचं आहे भारत आधार सीडिंग इनेबलर बेस याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली येऊन या साईडला बघा आधार मॅप्ड स्टेटस आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे. जी काही लाभार्थी महिला असेल पुरुष असेल त्याने इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यावर आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक करायचं आहे. चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक OTP जाईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर कन्फर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपली सर्व डिटेल्स ओपन होईल. यामध्ये सगळ्यात वर आपल्याला आधार नंबर दिसेल आपला, त्यानंतर आपल्या आधारचा मॅपिंग स्टेटस दिसेल, त्यानंतर आपल्याला आपली बँक दिसेल म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत माझे सरकारी योजनेचे किंवा लाडक्या बहिणीचे